नमस्कार. आजचा स्पेशल व्हिडिओ आहे भाऊ ह्या. एकलव्यावर आजही द्रोणाचार्य अन्यायच करून राहिला. म्हणजे आजही या देशामध्ये देशाचं संविधान लागू झाल्यानंतरही जातीभेद, धर्मभेद, पंथभेद, वर्णभेद याच्यावरून भेदभाव चालू आहे. भारतीय संविधानाचं कलम 15 सांगते का या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, वंश आणि जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येणार नाही. ठीक आहे. कलम 14 सांगते का कायद्यापुढे सर्व समान राहतील आणि कलम 17 सांगते का अस्पृश्यता पाळण्यास बंदी. आता ह्या एक पोरगा आहे अश्वमित गौतम. हा पोरगा कुठचा वय मला माहीत नाही, यूपी बिहारचा वय, फक्त 14 वर्ष वय आहे आणि हा 9व्या वर्गात आहे. पण याचा अभ्यास खूप दांडगा आहे. याचे व्हिडिओ मी पाहत असतो. हा पोरगा सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका टिप्पणी करते आणि अभ्यासू करते. याच्यापाशी एकदम साधा मोबाईल आहे. साध्या मोबाईलवरून हा आपले ब्लॉग टाकते. साध्या मोबाईलवरून हा आपले स्टेटमेंट आणि वक्तव्य रेकॉर्ड करून टाकते. सोय नसताना, गरिबीची परिस्थिती असताना तो त्याचे मुद्दे इतके लोकांना पटवून देते आणि याच्या व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यू जाते. 9व्या वर्गातला पोरगा एवढा अभ्यासू कसा बोलू शकते हे त्याच्या पुस्तकाचं वाचन आहे, कारण तो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा स्टुडंट नाही. हे अंधभक्तांनी समजून घ्यावं. त्याचे व्हिडिओ एवढे लोकप्रिय व्हायला लागले, त्या व्हिडिओले एवढे लाईक्स आणि शेअर यायला लागले आणि एवढ्या सुंदर सुंदर कमेंट्स यायला लागल्या, कारण तो व्हिडिओ बाकायदा एडिट करून आणि त्याच्यामध्ये पुरावे टाकून तो अपलोड करत होता. हे लोकांना जेव्हा समजायला लागलं का हा ठीक आहे अभ्यासू मुलगा आहे, तर त्याचे व्हिडिओ पाहायला लागले. पण मात्र याची लगेच दखल सरकारनं घेतली. सरकारले वाटलं का आपल्याला हा पोरगा घातक ठरू शकते. 14 वर्षाच्या पोराले मोदीसारखं सरकार भेटे आणि योगीसारखं सरकार भेटे. म्हणजे मला कमाल वाटते का मोदीचं आणि योगीचं सरकार जर 14 वर्षाच्या पोराले भेट असन तर याच्यासारखं फाटरू सरकार नाही. 56 इंच सिनेवाल्याला सांगून द्या. ह्या पोरावर पोलीस केस दाखल केली. ठीक आहे, पोलीस केस दाखल केली आणि याले अटक केली. ठीक आहे, अटक केल्याच्या नंतर याले शाळेतून काढलं. शाळेतून काढलं म्हणलं, शाळेतून काढायचे अधिकार कोणाले आहे? कोणालेच शाळेतून काढायचे अधिकार नाही. कारण ठीक आहे भाऊ, कारण प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत कायदा आहे. त्या कायद्यामध्ये 1ली ते 8वीपर्यंतचं शिक्षण मोफत आहे आणि सक्तीचं आहे. सरकार जेव्हा शिक्षणाची सक्ती करते, तुम्ही या पोराले काढू कसं शकता? या पोराले काढलं. या पोराच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो. त्यानं महाराष्ट्रात यावं, कारण ह्या पोरगा तुफान आहे, समोर बवंडर बनू शकते आणि त्याच्यात कॅपेबिलिटी आहे. असे पोरं मला मुद्दामून आवडते, जे पोरं व्यवस्थेच्या विरोधात बोलते. ठीक आहे, हे भविष्याचे भगतसिंग आहे. कोणाचंही सरकार असो, असे पोरं पैदा झाले पाहिजे. शिवाजी जन्माव तर शेजारच्या घरात, काही गरज नाही तुझ्या घरात चोट्या शिवाजी पैदा व्हायला पाहिजे. समजलं का? शेजारच्या घरात काहून? मग असे पोरं भविष्य घडू शकते. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात का पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झंडा. पुत्र तुमचा गुंडा म्हणजे मर्डर, हाफ मर्डर करणारा नाही पाहिजे. तुमचा पोरगा या व्यवस्थेले प्रश्न विचारणारा पाहिजे. एखाद्या मंत्र्याला आडवा होऊन प्रश्न विचारला पाहिजे, एवढी ताकद ठीक आहे एखाद्या पोरात पाहिजे. तो 14 वर्षाचा पोरगा एवढा डेरिंगनं बोलत होता. त्याच्यावर लोक घाणेरड्या कमेंट्स करत होते, त्याला शिवा देत होते, त्याला फोन बी करत असन. त्याला पोलीस प्रशासनानं धमकीसुद्धा दिली ना आता शाळेतून काढलं. तर तू भिवू नको मित्रा, आमच्यासारखे लोक तुझ्यासोबत आहे. काही बी वाटलं तर वर्धा जिल्हा महाराष्ट्रात ये, आर्वी नाक्यावर ठीक आहे आपले क्लास आहे, तिथे येऊन भेट. ठीक आहे, मी तुझ्यासोबत आहे. आणि तुले शाळेतून काढलं ना, ती अख्खी ग्रॅज्युएशनची पोस्ट ग्रॅज्युएशनची शिकवायची जबाबदारी माई लागली. कारण असे पोरं आपल्याला पाहिजे जे भारताच्या भवितव्य उज्ज्वल करू शकते आणि व्यवस्थेले प्रश्न विचारू शकते. अशा पोराची देशाला गरज आहे की जे डोळ्यावर पट्टी बांधून होले हो नाहीले नाही म्हणणारे आणि काही ठिकाणी गू खाणारे, अशा पोट्ट्याले देशाची अजिबात गरज नाही.
कारण हे पोट्टे देशाच्या भवितव्यावर बोलायला तयार नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करायला तयार नाही आणि उलट आमच्यासारखे लोक व्यवस्थेले प्रश्न विचारते तर त्याला घाणेरड्या कमेंट्स करते. याच्या व्यतिरिक्त यायला काही येत नाही. आणि हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहे. ह्या 9वीच्या पोराकडून काही अंधभक्तांनी शिका का तो पोरगा पुस्तकातलं नॉलेज किती चांगल्या पद्धतीनं अप्लाय करून लोकांचे मेंदू खोलण्याचं काम करून राहिला. लोकांच्या डोक्यात जो भुसा भरला आहे तो भुसा काढून त्याच्या मनात ठीक आहे या देशाप्रती चांगल्या भावना आणि लोकांना कशाची गरज आहे, आरोग्याची, शिक्षणाची, रोजगाराची, ठीक आहे, हे मुद्दे तो पोरगा मांडून राहिला होता आणि सरकारची पोलखोल करून राहिला होता. हेच व्यवस्थेला पटलं नाही म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला, त्याला अटक केली आणि शाळेतून काढलं. याच्यावर तुम्हाला काय वाटते खालतं कमेंटमध्ये करा. आम्ही अशा भगतसिंगाच्या नेहमी पाठीशी आहे आणि सोबत राहू. ठीक आहे. कोणीही असे व्हिडिओ टाकत असन तर सांगा, जो काही कायदेविषयक सल्ला लागला तो आम्ही नक्की देऊ. कारण माई पोलीस स्टेशनला एवढी मोठी फाईल तयार झाली आहे आणि मला अनेक वेळा ठीक आहे धमक्या आल्या, पोलीस स्टेशनवर कारवाई करायची आले, मला अटक करू असं बी धमक्या आल्या आणि अशा नेहमीच धमक्या चालू राहतात. आजच्या दिवशी इथंच थांबतो. तुम्हाला काय वाटते खालतं कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.